नमस्कार. आदरणीय मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार माननीय सुनील शेळके, वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी माननीय निकम साहेब, तसेच मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या वडगावकर माता भगिनींनो आणि बंधूंनो, आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. नगराध्यक्ष पद ही केवळ पदाची माळ नसून ती वडगाव जनतेने माझ्यावरती सोपवलेली मोठी जबाबदारी आहे. या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष पदी निवडून दिल्याबद्दल वडगावच्या तमाम जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते. हा विश्वास टिकवणे आणि त्याला योग्य तो न्याय देणे हेच माझे कर्तव्य राहील. आदरणीय सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मला जी संधी दिली, एवढेच नव्हे तर त्यांनी एका मोठ्या भावाप्रमाणे मला मार्गदर्शन, पाठबळ आणि विश्वास देत मला या नगराध्यक्ष पदाची पोहोचवले. वडगाव नगरपंचायतीचा हा विजय, हा जो क्षण आहे तो मी माझ्या स्पष्टपणे अण्णांनाच देईन. त्याचप्रमाणे नेतृत्वाशिवाय हे शक्य नाही, नसते हे वास्तव आहे. त्यामुळे मी अण्णांना याचे आभार मानेन. नगराध्यक्ष पद स्वीकारताना मला सन्मानापेक्षा जबाबदारीची जास्त जाणीव आहे. वडगावचा विकास, सुरक्षितता, स्वच्छता आणि पुढील पिढीचे हित या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. वडगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आमदार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगली विकास कामे केली आहेत. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, तसेच नगरसेवक असतील, अधिकारी असतील यांच्या सहकार्याने नगरपंचायतचे जे कार्य आहे ते वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक सेवा नागरिकांना देण्यात येईल याचा ठाम विश्वास मी आपल्या सर्वांना देते. पुढील काळात वडगावच्या समोर असलेले मूलभूत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. दर्जेदार रस्ते असतील, पथदिवे असतील, नियमित व शुद्ध पाणी असेल, बंदिस्त गटारांची योजना असेल, कचरा व्यवस्थापन व निर्मूलन असेल, आठवडा बाजार कायम स्वरूपाचा जो प्रश्न आपला आहे तो सुद्धा, त्याचबरोबर शहराची सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची व्यवस्था, सर्व वयोगटातील मुलांसाठी, वृद्धांसाठी उद्यानाची, तसेच एसटीपी प्लांट, जेणेकरून आपले शहर सुशोभित होईल आणि खेळांचे मैदान, महिलांसाठी स्वच्छतागृह, त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम, अशा प्रकारची सर्व कामे ही कागदोपत्री नसून प्रत्यक्षात उतरविण्याचा माझा संकल्प आहे. या सर्व कामांसाठी आमदार साहेबांचे मार्गदर्शन व पाठबळ निश्चितच मिळेल असा मला ठाम विश्वास आहे. वडगाव मधील प्रत्येक सामान्य कुटुंबाला नगरपंचायतीच्या माध्यमातून सुविधा वेळेत, न्याय व सन्मानाने मिळतील याचे आम्ही प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाने वडगाव शहराचा सर्वांगीण व संतुलित असा शाश्वत विकास घडवून आणू. यासाठी आजपासून नव्हे तर आत्ताच आम्ही कामाला सुरुवात करू. त्याचबरोबर मराठी पत्रकारितेचे जनसेवक बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून मराठी पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा मी पत्रकारांना देते. आपले आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठबळ कायम आमच्या पाठीशी राहील असा विश्वास बाळगून माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.